तालुक्याच्या गावामध्ये किती भ्रष्टाचार केला असेल त्याची आपल्याला चौकशी होणे आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे. तुम्ही आरोप करता? आरोप म्हणजे कसं, तर स्वतःच्या गावामध्ये जर ती व्यक्ती एवढं अपार करू शकते आणि तो दडपू शकते आणि त्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी मुख घेऊन गप्प बसणे म्हणजे इतर गावामध्ये पण त्यांनी केलं असणार हे एक विधिलिखित आहे आणि होणं अपेक्षितच आहे. प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांना आता दोन्ही प्रकरण मिटवायचा प्रयत्न केला नक्कीच. कारण काय आहे की तात्कालीन जे आता जे कार्यरतांचे सरपंच आहेत योगेश शिर्के यांना पण हा विषय माहिती आहे, पण कुठेतरी ते त्याला राजकीय हे वळण देऊन कुठच्या तरी राजकीय पक्षामध्ये आपला बचाव करण्यासाठी प्रवेश करायचा आणि राजकीय पक्ष पण त्यांना प्रवेश करून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्या राजकीय पक्षाच्या कुठच्या तरी पक्षाला कुठेतरी गालबोट लागण्याचा हा विषय चालतो. ते राष्ट्रीय पेयजल प्रकरण आपल्याशी येणार काय लोकप्रतिनिधी आता दोन्ही प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जात असला ते तुमची नेमकी भूमिका आहे? मी कसं आहे की शेवटी हे राष्ट्रीय पेयजल योजना जे आहे जे हे लोक जे आता मिटवायचा प्रयत्न करत आहेत, पण हा शेवटी एक जनतेच्या करातून पैसा आलेला आहे आणि हा काय एकट्या दुसऱ्या कुठच्या व्यक्तीचा विषय नाही आहे आणि ही जनतेचा टॅक्सचा पैसा असल्यामुळे हा वसूल होणे अपेक्षित आहे आणि हे जे कोण दोषी लोक आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणे अपेक्षित आहे. तुम्ही 2020 मध्ये जिल्हा परिषदेचा अहवाल सादर केला होता, तुझ्या अहवालाची मागणी केली होती, पुढे काय झालं? तर 2020 मध्ये जो अहवाल पहिला जो मूळ तक्रारदार होते त्यांच्या मुबीन मालदार बनव त्यांच्या अनुषंगाने तो अहवाल सादर झाला, तो 32 लाखाचा अहवाल सिद्ध झाला होता. पण दुर्दैव असं झालं की 2020 मध्ये तो अहवाल येऊन सुद्धा जिल्हा परिषदला अहवाल सादर झाल्यानंतर सीओने त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते, पण ती फाईल बंद करण्यात आली. आता त्याच्यात कुठचं राजकीय वजन होतं ते आय डोंट नो. त्याचे राजकीय नेमकं काय कुठलं राजकीय नेमकं नाही म्हणजे आता ते फाईल बंद करणं हा काहीतरी राजकीय हेतू असणार किंवा अधिकारी आणि दोषी लोकांचे साठेलोटे असणार. राजकीय हेतू असणार कोण नेमकं नाव सांगा. आता कसं आहे, आता इथे राजकीय पक्ष म्हणजे आता जसं आता मी योगेश शिर्के यांचं एक उदाहरण घेतो. पहिले ते राष्ट्रवादीमध्ये होते, नंतर आता त्यांनी मला वाटतं बीजेपी मध्ये प्रवेश केलेला आहे आणि कुठेतरी आता त्यांनी बीजेपीनी पण एवढं सतत पेपरला बातम्या येऊन सुद्धा त्यांना काहीतरी ग्राम पंचायतचं काहीतरी पद पण दिलेलं बीजेपी मध्ये घेऊन म्हणजे कुठेतरी पक्षाला पण गालबोट लागते आणि अशा लोकांना तुम्ही पक्ष प्रवेश देऊन कुठेतरी पक्षाला गालबोट लागून अशा लोकांच्या संगमताने लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. काय सांगायचं, काय भूमिका आहे पुढची आपली? मी सुवेदी गावचा ग्रामस्थ असून सदर जे भ्रष्टाचार या नळपाणी योजनेमध्ये झालेला आहे त्यामध्ये तत्कालीन पाणी कमिटीचे अध्यक्ष श्री नंदकिशोर शिर्के व सचिव राजू भोसले यांनी ज्या वेळेला तांत्रिक कमिटी ही चिवेली ग्रामपंचायतीमध्ये या चौकशीसाठी आली त्यावेळेला त्यांनी सर्वांच्या समोर असं कबूल केलेलं आहे की सदर योजनेमध्ये हे काम झालेलंच नाहीये. मग आमचं असं म्हणणं आहे, जर त्यावेळेला सदर योजनेमध्ये काम झालं नाही तर त्यावेळेला तत्कालीन अध्यक्ष म्हणून यांनी काय भूमिका घेतली किंवा यांनी त्यावेळेला पेमेंट काढण्यासाठी सह्या कशाच्या आधारे केल्या ह्याचाच अर्थ एकतर त्यांनी त्यावेळेला यांच्या विरुद्ध तक्रार देणं गरजेचं होतं किंवा आताही जर त्यांनी कबूल केलं की बाबा हे कामच नाही झाली तर त्यांनी ही तक्रार का नाही केली. तर आमचं असं म्हणणं आहे की ह्या लोकांचं ते जे ठेकेदार होते किंवा इतर लोक यांनी संगनमताने हा एवढा मोठा भ्रष्टाचार घोटाळा केलेला आहे. आता सुद्धा आता जे सरपंच आहेत त्यांनी सुद्धा पाईपलाईन टाकली गेली, काय सांगा आता जे काही सरपंच आहे पेयजल योजने